गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर प्लीज ह्या ब्लॉगला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा. माझी तर मनापासून इच्छा आहे तुम्ही काहीतरी सपोर्ट केलं पाहिजे. तर प्लीज गाईज मला भरपूर सपोर्ट करा. आणि हो, आज सेकंड ब्लॉग आहे तर त्यांना फक्त रविवारी सुट्टी भेटते. तर आम्ही आज नाश्ता करायला बाहेर चाललो आहे. तर सकाळपासून जे जे काय होत आहे संध्याकाळपर्यंत त्याचं पूर्ण ब्लॉग यूट्यूबवर येणार आहे. तर प्लीज जितकं होईल तितकं सपोर्ट करा प्लीज गाईज, प्लीज. थँक्यू. हॅलो गाईज, ही आमची लाल परी जिच्यावर बसली आमची परी आणि हा आमचा गेंडा आणि ही तिकडं लावलेली आमची इनोवा स्प्लेंडर. चला तर मग सुरू करूया. आज आपण जाणार आहोत मिसळ खायला. आज आहे संडे, पण आमच्यासाठी संडे ना मंडे सर्व सारखेच दिवस. मग काय, चला जायचं आहे आता मिसळ खायला. ही बघा कुठली बिल्डिंग आहे, कोणतं लोकेशन आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे जी बिल्डिंग आहे ना मला खूप आवडते. माझी बाईक चालवताना पण माझं लक्ष त्या बिल्डिंगकडे जातं की ह्या बिल्डिंगमध्ये आपण फ्लॅट घेतला पाहिजे. मग काय, चाललो नाश्ता खाण्यासाठी जायचं होतं. सकाळ सकाळ उठलो, मस्त गाडीला किक मारली, गाडी वगैरे पुसून गेलो. ही बघा जाधव मिसळ. गेलो तिथं, बायको म्हणली मिसळ नाही खायची, मला पुलाव खायचा आहे. म्हणलं ठीक आहे बघून ये. पण तिथं पुलाव झालेला नव्हता. तो म्हणला 11 11:30 वाजतील पुलावला. मग काय, चला म्हणलं दुसरीकडे जाऊ. गेलो तिकडं एका ठिकाणी एक मस्त लोकेशन आणि मस्त असं हॉटेल होतं. ते मस्त अशा लोकेशनवर जाऊ आणि ते हॉटेल पण खूप मस्त आहे. आणि मग तिथं मस्त इडलीच खाऊ ना आज, मिसळपाशी काय असं मी तिला म्हणलो आणि निघालो आम्ही. मग पुढं गेल्यानंतर ती म्हणाली नाही मला मिसळच खायची. मग ठीक आहे, हे आहे लोणकर उद्यान. तिथं जिथं मला तर गाडी चालवावं लागत होती त्यामुळं मी कुठलाही शूट नाही घेतला. पण आमच्या मॅडम मस्त मागे बसल्या होत्या ना, त्यांना एक पण शूट नाही सोडला. मस्त जिकडं जाईल तिकडं शूटच. एवढ्या लांब आलो तरी पण आमचं त्याच्यावर डिस्कशन चालू होतं की मिसळ खायची की इडली खायची. हे बघा इथं एकदम मस्त आणि एकदम क्वालिटी छान अशी इडली भेटते. पण गर्दी खूप असल्यामुळे आम्ही तिथूनही पुढं गेलो, कारण आम्हाला जास्त टाईम नव्हता आमच्याकडे. मग आमचं एक जिथं आम्ही रेग्युलर खातो त्या हॉटेलला जायचं आमचं ठरलं. गेलो तिथं जिथं आम्ही रेग्युलर खातो. हे काही अनुज बाईक वगैरे लावली तिथं मिसळ एक नंबर क्वालिटीची देत. मग काय ऑर्डर करायचं काय नाही त्याच्यावर पण डिस्कशन चालू केलं. काय पाहिजे? शेव. आणि परीची शेव. परी ऑर्डर वगैरे केली आणि मस्त असं खुर्चीवर येऊन बसलो, कारण ऑर्डरला कमीत कमी 10 ते 15 मिनटं वेळ लागतो. त्यांना तसं सांगितलं. मग काय आलो खुर्चीवर मस्त बसलो. हे बघा तोपर्यंत परी आमची, तिला शेव खूप आवडते. शेवची वाटी घेतली आणि मस्त खाऊ लागली. तिला म्हणलं मला दे, तर बिलकुल देत नव्हती. अशीच परी परी मला दे ना शेव. काय दे काय दे तुला आवडते? काय आवडतं तुला? लय आवडते. खा खा. काय खायचं तुला? कसं आहे कसं आहे? ए परी ए परी ए पप्पा तुम्ही झोपा. हॅलो मम्मी.
थँक्यू. वेलकम.